निकषासह सरसकट कर्जमाफीस तत्वता मान्यता देण्यात आली आहे। सुकाणू समिती आणि मंत्रिगट बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नवं कर्ज तसंच अल्पभूधारक शेतकऱ्यांचं सगळं कर्जही तत्काळ माफ झाले। मुद्देमाल मिळाला नाही त्या शेतकऱ्यांवरील केसेस देखील मागे घेणार असल्याची माहिती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची सर्व आंदोलनं मागे घेत असल्याची घोषणा केली आहे। सरकारचा हा निर्णय दिलासादायक असल्याचं शेतकऱ्यांचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी म्हटलंय। तर 25 जुलैपर्यंत सरकारनं निर्णयाची अंमलबजावणी करावी, अन्यथा 26 जुलैपासून पुन्हा एकदा शेतकरी रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी देण्यात आला। दुसरीकडे दुधाबाबत साखरेप्रमाणे 70-30 धोरण जाहीर करणार, स्वामीनाथन आयोगाच्या मागण्या मान्य करण्याबाबत पाठपुरावा करणार अशी घोषणा देखील यावेळी करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणांचा पुनरुच्चार या बैठकीनंतर करण्यात आला। त्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन करून शेतकऱ्यांना वेठीस धरून शेतकरी नेत्यांनी आणि सुकाणू समितीनं काय साध्य केलंय असा सवाल उपस्थित होते। काही नेत्यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केल्यानं आंदोलन ताणलं गेलं असंही बोललं जाते। ही बैठक आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अशी एक समिती तयार होऊन त्याचे निकष ठरवेल। पण राज्यामध्ये सरसकट कर्जमाफी ही सरकारने तत्वता मान्य केल्यामुळे आज सर्व शेतकरी संघटनांचं यात समाधान झालेलं आहे। या व्यतिरिक्त जी कर्जमाफी आधी घोषित केलेली आहे 2 जूनला पहाटे 2 जूनला पहाटे त्या अल्पभूधारक आणि मध्यभूधारक शेतकऱ्यासाठी लगेच कर्ज मिळणं आवश्यक आहे। याचं कारण पेरण्या सुरू झालेल्या आहेत, शाळा मुलांच्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना कर्ज वितरण हे लगेच सुरू केलं जाईल। तिसरा मुद्दा प्रामुख्याने केसेसचा आहे। या आंदोलन काळामध्ये ज्या केसेस दाखल झाल्या त्यात जिथे मुद्देमालच सापडला अशा प्रकारच्या केसेस सोडून बाकी सगळ्या केसेस सरकार मागे घेईल। स्वामीनाथन आयोगाच्या बाबतीमध्ये हा केंद्राने करण्याचा निर्णय आहे आणि त्यामुळे केंद्राला या विषयामध्ये जाऊन काही चर्चा करण्याची आवश्यकता आहे। दुधाचे दर ह्या विषयात सुद्धा 2 जूनला पहाटेच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली की 20 जूनपर्यंत दुधाचे दर आम्ही वाढवू आणि त्यासाठी सुद्धा एक समिती आपण नेमलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।